नवापूरला अतिवृष्टीचा इशारा, दमदार पावसाने नागझरी धरण ओव्हरफ्लो, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे केले आवाहन। जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने नवापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते। नागझरी धरणातील पाणीसाठा तडाला गेल्याने आणि रंगावली नदी कोरडी पडल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतेत होते। मात्र जुलैच्या उत्तरार्धात पावसाने दमदार पुनरागमन करत सलग हजेरी लावल्याने संपूर्ण परिस्थिती बदलली आहे। मुसळधार पावसामुळे नागझरी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले असून तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठीच्या पाण्याची चिंता दूर झाली असून खरीप हंगामातील पिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान हवामान विभागाने दिनांक 31 जुलै रोजी नवापूर तालुक्यातील अतिवृष्टीचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने शेतकरी, नागरिक, पालक व शाळांना विशेष सतर्कतेच्या सूचना जाहीर केल्या आहेत। प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले, ओढे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे। पावसाचा जोर वाढल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच वृद्ध व्यक्ती, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व शाळांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले। ओढे, नाले ओलांडून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधावा। धोकादायक इमारती किंवा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये। शाळेतील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करावी। तसेच पावसाळ्यात साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका लक्षात घेऊन वर्गखोल्या काळजीपूर्वक उघडाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत। कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस किंवा महसूल विभागाशी संपर्क साधावा। विद्यार्थी व पालकांसाठी सूचना: ओढे, नाले ओलांडून शाळेत जाणे टाळावे। विद्यार्थ्यांना शक्यतो एकटे शाळेत पाठवू नये। शाळा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। एकीकडे नागझरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने नवापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले।